हे एक जे आहे ना मंत्र चिकित्सा आहे. पुरातन सतयुग काळामध्ये एक अशी मंत्र चिकित्सा चालायची. त्या मंत्र चिकित्सेद्वारे आपल्याला आपलं जे मन आहे, कारण की आपलं शरीर आहे, आपलं शरीर हे धष्टपुष्ट आहे आणि हे सर्व शरीर आपलं जे मन असतं त्या मनानुसार चालतंय. त्या मनाची चिकित्सा आपण कधीच करत नाही. शरीरामध्ये काही दुखणं झालं, काही झालं, आपण औषध घेतो, गोळ्या घेतो, त्यावर ट्रीटमेंट करतो. परंतु एवढ्या मोठ्या शरीरावर मन जे कार्य करतं त्याचं ट्रीटमेंट कधीच आपण करत नाही. तर आता जे आपण मंत्रोच्चार करणार हे मधलं मनशांती ज्याला म्हणतो आपण, जे मन आहे, जिथून आपल्याला वेगवेगळ्या अशा कल्पना आपल्या मनामध्ये येतात, त्याला मन म्हटलं गेलेलं आहे. मनाचं स्थान हे सर्व शरीरभर असतं, ते कुठं काही छुपलेलं नसतं. परंतु मनाला जर आपण कंट्रोल केलं तर आपल्या शरीरामधल्या अंतःस्रावी ग्रंथी ह्या व्यवस्थिशीर कार्य करतात व त्या आपल्या शरीराला लागणारे चांगले एन्झाईम्स जे आहेत ते देतात. पर्यायी आपण निरोगी राहतो. तर ही साधारणतः 20-25 मिनिटाची आपली क्रिया आहे. ही क्रिया आपण करायची. नंतर प्रत्येकाने आपण काही औषधासाठी आले असाल तर औषधासाठी मागणी करायची. काही आपल्या पर्सनल समस्या असतील तर त्या समस्या आपल्या चिठ्ठीवर लिहून माझ्यापर्यंत एका इथे यायचं. त्यांच्या समस्याचं निवारण केलं जाईल किंवा त्याच्यावर आपल्याला तोडगे सांगण्यात येईल. तर ही आता मंत्रचिकित्सा करत असताना आपल्या मनामध्ये काहीही नसलं पाहिजे. आज इथं जायचं, हे काम करायचं, ते काम करायचं, मला आज इकडून फोन येईल काय, असं होईल काय, तसं होईल काय, व्यावहारिक गोष्टी डोक्यामध्ये काहीच नसल्या पाहिजेत. एकदम तुम्ही एक 15 ते 20 मिनिटासाठी संपूर्ण तुमचं शरीर असं समजायचं की आपल्याला भगवंताला. आता मी सर्वात पहिले माझा एक मंत्र गणपती 14 विद्यांचा सारथी, जती सती कैलासपती, बल भीम मारुती, आले विघ्न निवारे, साही गोरक्षनाथ की ग्वाही, गुरु की शक्ति, मेरी भक्ति, चलो मंत्र, ईश्वरी वाचा, पिंड कच्चा, गुरु गोरक्षनाथ का शब्द सच्चा, ओम फट. तुम्ही पण समुद्रावस्थेमध्ये जे आता मागे जे आलेले आहेत त्यांनी समुद्रावस्थेमध्ये बसायचं, डोळे बंद करायचे. 15 ते 20 मिनिटं तुम्ही ही मंत्र चिकित्सा करून बघा. काय तुम्हाला स्वतःहून तुम्हाला आत्मिक शांती असं वाटेल. चला सर्वांनी म्हणायचं ओम श्रीम. जोरात म्हटलं तो खूप आनंद. श्रीम, ओम क्रीम, ओम क्लीम, ओम श्रीम. चैतन्य ज्ञानदेवनाथाय नमो नमः. ओम फट स्वाहा. ओम श्रीम, ओम क्रीम, ओम क्लीम, ओम श्रीम, ओम फट. सोपाननाथाय नमो नमः स्वाहा. ओम श्रीम, ओम क्रीम. दूधरथ रक्त दोष, निमाश दोष, हरण हरण. डोळे उघडायचे नाही. आपल्या हृदयामध्ये आपली शक्ती विराजमान आहे व आपल्या हृदयामध्ये जी विराजमान शक्ती आहे ही आपल्या सर्व संकट, दोष, कौटुंबिक कलह, जे काही आपल्या मनामधील इच्छा त्या सर्व पूर्ण करतील आणि आपल्या हातनं जे काही जीवन जगत असताना, दररोजचे आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून जे काही कर्म पाप झालेले आहेत, कारण की कर्म करत असताना पाप निश्चितच घडतं, त्या सर्व कर्म पाप दोषाचं निवारण पूर्णपणे होणार असं आपण त्या शक्तीला सांगायचं आहे.
आदिनाथाय नमो नमः स्वाहा स्वाहा। ओम श्री ओम क्रीम ओम क्लीम ओम श्री। वर आपल्या स्वतःचे हात स्वतःला घासायचे, वर 4-5 वेळा घासल्यानंतर आपल्या डोळ्याच्या पुढे घ्यायचे आणि आपल्या हाताने आपल्या डोळ्याला तसं दर्शन घ्यायचं त्या शक्तीचं आणि आपल्या हृदयामध्ये